नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा ढगे आपल्या सर्वांचं कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत UPSC किंवा MPSCचा अभ्यास करताना स्ट्रॅटेजी प्लॅन काय असला पाहिजे याच्याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार तर आहोत। पण त्याच्या आधी आपण कौटिल्य IAS मिशन MPSC 2025 लॉन्च करते, तर त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर हे जे मिशन MPSC 2025 आहे तर ॲक्च्युअल त्याची विशेषता काय आहे, तर याच्याविषयी आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात। मिशन MPSC 2025 याची विशेषता काय आहे। आता मी मिशन MPSC 2025 का म्हणते, कारण आपल्याला माहिती आहे की आयोगाने सिलेबस चेंज केलेला आहे। तर बदलत्या सिलेबसनुसार 2025 ची जी MPSC आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, लेखी होणार आहे, रिटन होणार आहे, बरोबर। तर त्यानुसार कौटिल्य IAS घेऊन येते मिशन MPSC 2025। तर त्या प्रोग्रामची आपण जो मिशन लॉन्च करतोय तर त्याची विशेषता काय आहे। पहिली गोष्ट मध्ये बेस्ट फॅकल्टी, आपण तुम्हाला बेस्ट एक्सपर्ट फॅकल्टी प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यांना त्या विषयामधलं नॉलेज आहे, डीप नॉलेज आहे। तर अशा फॅकल्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। दुसरी गोष्ट, आपण तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत। स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत। प्रत्येक विषयाला अनुसरून कौटिल्य IAS बुक्स लॉन्च करते, आपले मॅगझिन येत आहेत। तर त्यानुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याला मॅगझिन प्रोव्हाइड केले जाणार, त्या विषयाची बुक्स सुद्धा आपण अवेलेबल करून देतोय। आणि प्लस नोट्स मी म्हणेल, जे तुम्ही ज्यावेळेस लेक्चर सुरू असतात तर त्यावेळेस लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, नोट्स काढू शकता। आणि अशा पद्धतीने तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल की तुम्हाला म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तुम्ही अभ्यास जो आहे तो क्लासरूममध्येच होणार आहे, लक्षात घ्या। तर या गोष्टी लक्षात घ्या। आणि तिसरी गोष्ट मी म्हणेल की मेंटॉरशिप। आता मेंटॉरशिपची गरज काय आहे किंवा मेंटॉर म्हणजे काय, मार्गदर्शक म्हणजे काय, तर का आवश्यकता आहे याची। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आयोगाने सिलेबस चेंज केला, बरोबर। तर त्यानुसार काय झालं की विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची अवस्था तयार झालेली आहे। तर काही विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये आपण एक कॅटेगरायझेशन करू शकतो। तर आपण म्हणू शकतो की काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे, कदाचित त्यांची 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेलेली आहेत ऑब्जेक्टिव्ह MPSCचा अभ्यास करण्यामध्ये। तर आता कसं आहे की MPSC 2025ला डिस्क्रिप्टिव्ह होतीये, तर त्यानुसार काय आहे की त्या मुलांमध्ये गोंधळाची अवस्था आहे की मला लिखाण करता येईल की नाही, डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न झालेला आहे तर याला मी फेस करू शकेल की नाही। तर याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये सेल्फ डाऊट क्रिएट झालेले आहेत किंवा एक न्यूनगंड तयार झालेला आहे। तर हाच आपण दूर करणार आहे मेंटॉरशिपच्या प्रोग्राममधून। दुसरी कॅटेगरी आपण म्हणू शकतो की असे जे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ऑब्जेक्टिव्हचा तर स्टडी केलेला आहे किंवा आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह MPSC दिलेली तर आहेच, पण त्यांना डिस्क्रिप्टिव्ह MPSC सुद्धा फेस करायची आहे किंवा त्यांना द्यायची आहे। तर ती एक कॅटेगरी म्हणू शकतो विद्यार्थ्यांची। आणि अशी एक कॅटेगरी म्हणू शकतो की जे ग्रॅज्युएशनच्या इयरमध्ये आहेत, असे विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे। तर या तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपण मिशन MPSC 2025 लॉन्च केलेला आहे। आणि जो आपला मेंटॉरशिपचा प्रोग्राम असणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अडचणी लक्षात घेऊन आपण त्यांना 1-on-1 एक चांगल्या पद्धतीने ब्रीफिंग करणार आहोत, त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण एक मार्गदर्शन करणार आहोत। आपण तुम्हाला एक स्टडी प्लॅन देणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्या स्टडी प्लॅनचा तुमच्याकडून फॉलोअप सुद्धा घेतला जाईल, लक्षात घ्या। सो या गोष्टी आपण म्हणू शकतो ज्या मिशन MPSC 2025 मध्ये आपण घेणार आहोत। लास्ट थिंग आपण म्हणू शकतो की क्वेश्चन पेपर, ठीक आहे। तर बाकीच्या ठिकाणी काय होतं ना की आपण काय करतो, बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपण एक्झामच्या आधी काही महिने सॉल्व करायला घेतो। इथे आपण तसं नाही करणार आहे।
आपण जे क्वेश्चन पेपर आहेत ते डे 1 पासून सॉल्व्ह करायला घेणार आहे. म्हणजेच काय की आपण काय करणार आहे, वीकली टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक आठवड्याला म्हणजेच संडेला आपण वीकली टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत MCQच्या, ज्याचा फायदा तुम्हाला कुठे होईल, प्रिलिम्सला होईल. आणि रोज आपण काय करणार आहे, आफ्टर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला रायटिंगचं प्रॅक्टिस होण्यासाठी जी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे MPSCची, तर तिथे तुम्हाला फायदा होण्यासाठी आपण काय करणार आहे, तुम्हाला लिखाणाची चांगली सवय लागावी, तुम्ही आत्तापासूनच चांगल्या पद्धतीचे आन्सर लिहावं, यासाठी आपण काय करणार आहोत, तुम्हाला रोज एक क्वेश्चन दिला जाईल आणि त्याला आपण म्हणू शकतो की सरप्राईज टेस्ट. तर ती सरप्राईज टेस्ट लेक्चर नंतर होणार आहे. रोज एक तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कौटिल्य IAS द्वारे मिशन MPSC 2025 हा प्रोग्राम लॉन्च होतोय. तर तुम्हाला अजून माहिती हवी असेल या प्रोग्रामविषयीची तर तुम्ही कौटिल्य IASची डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर आपण आता बघूयात की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. म्हणजे UPSC किंवा MPSCचा अभ्यास करत असताना स्ट्रॅटेजी प्लॅन काय असला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का म्हणते की पहा, कोणताही आयोग असू देत, UPSC असू दे किंवा MPSC असू दे, तर कोणताही आयोग 2 गोष्टींमधून तुमच्याशी बोलत असतो. तो म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुमचा सिलेबस हा पाठच असला पाहिजे, तो सतत तुमच्यासोबत असला पाहिजे सिलेबस. जसं फोनचं आपल्याला ॲडिक्शन लागलेलं असतं ना, तर ते फोन साईडला ठेवायचं, पण सिलेबस सोबत असला पाहिजे अभ्यास करताना. दुसरी गोष्ट मी म्हणेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, याचं प्रॉपर ॲनालिसिस झालंच पाहिजे. ह्या 2 गोष्टी खूप जास्त मॅन्डेटरी आहेत. जसं आपल्याला जगण्यासाठी जेवण आणि पाणी लागतं, बरोबर आहे, तर तसंच UPSCचा अभ्यास करायचा आहे ना, MPSCचा अभ्यास करायचा आहे, तर ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. सिलेबस हा पाठच असला पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हणेल बुक्स, किंवा तुम्ही त्याला सोर्सेस म्हणू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे ना की मार्केटमध्ये वेगवेगळ्या पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत. मुलं काय करतात, कंटेंटच्या मागे पळतात, या पब्लिकेशनचं बुक, त्या पब्लिकेशनचं बुक. तर इथे असं नाही करायचं आहे. काही ऑथेंटिक बुक्स घ्यायचे आहेत. आपण कौटिल्य IAS द्वारे मॅगझिन पण लॉन्च करतोय ते, किंवा कौटिल्य IASचंच स्वतःचं एक पब्लिकेशन आहे आपलं, तर त्यातून सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर मी असं म्हणेल की तुम्ही काही ऑथेंटिक बुक्सच ठेवायचे आहेत. याच्यात हा फंडा लागू होतो, लेस इज मोअर म्हणजे काय, जे कमी आहे त्याचाच यूज करून तुम्ही काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने ती गोष्ट अंडरस्टँड करायची आहे. जास्त सिलेबसच्या जास्त कॉन्टेंटच्या मागे लागायचं नाही, नाहीतर गोंधळलेली अवस्था होते. आपल्याला PhD नाही करायची, एक्झाम पास व्हायचे. सो एखादी कॉन्सेप्ट आहे तर ती एखाद्या बुकमधून प्रॉपर समजते, अंडरस्टँड होते, दॅट्स इट, गो फॉर द एक्झाम. ठीक आहे. थर्ड थिंग इज मेंटॉर. आता मेंटॉरची आवश्यकता का असते, लक्षात घ्या. एखादी जर्नी ठरवली तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे आणि तुम्हाला त्याचा रस्ता नाही माहिती आहे, तर कदाचित मग तुम्ही रस्ता चुकू शकता. दुसरी गोष्ट काय होऊ शकते की तुम्ही लेट पोहोचू शकता. ह्या गोष्टी होऊ शकतात, बरोबर. पण मेंटॉर असेल, तुम्हाला आयुष्यात योग्य मार्गदर्शक असेल, आयुष्य असू दे किंवा UPSC MPSCचा अभ्यास असू देत, योग्य मेंटॉर जर असेल तर तुम्ही त्या जर्नीपर्यंत लवकर पोहोचता, बरोबर. तर यासाठी तुम्हाला मेंटॉरशिपची गरज आहे, एका मार्गदर्शकाची गरज आहे, ज्याला UPSCचं नॉलेज आहे, MPSCचं नॉलेज आहे, काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, या गोष्टींचं ती व्यक्ती तुम्हाला, ती स्पेशल फॅकल्टी तुम्हाला नॉलेज देईल. यासाठी तुम्हाला मेंटॉरची गरज आहे, मार्गदर्शकाची गरज आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण म्हणू शकतो की कॅपॅसिटी, स्ट्रॉंग विलिंगनेस अँड मेंटल स्ट्रेंथ, आणि त्याचबरोबर अवॉइड डिस्ट्रॅक्शन. या गोष्टी का
आहे, या गोष्टींची का आवश्यकता आहे? ॲक्च्युली आपल्याला या गोष्टी कोणी सांगत नाही. आपण फक्त लक्षात घेतो की कुठलीही एक्झाम असेल तर सोर्सेस, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, दॅट्स इट. एवढ्याच गोष्टींचा विचार करतो आपण. पण यासोबतच तुम्हाला या गोष्टींची सुद्धा फार नितांत आवश्यकता आहे. का? लक्षात घ्या. कॅपॅसिटी मी का म्हणते किंवा क्षमता मी का म्हणते? पहा, काय होतं ना की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की येऊन विचारतात, मॅम मी 15 तास अभ्यास करू का, मी 16 तास अभ्यास करू का, मग माझी एक्झाम पास होईल का? नो. किंवा बरेचसे असे विद्यार्थी आहेत, एखाद्या टॉपरचं व्हिडिओ बघतात, तिथून इन्स्पायर होतात, मग 2 दिवस 16-17 तास अभ्यास करतील, पण मग नेक्स्ट डेला काय होईल? ॲडमिट करायची वेळ येईल. बरोबर? तर असं होता कामा नये. प्रत्येकाची कॅपॅसिटी ही प्रत्येकाला माहीत असते, प्रत्येकाची क्षमता ही स्वतःला माहीत असते. दुसऱ्याला येणारे कपडे मला फिट बसतील असं होतं का? नाही होत. तर त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या क्षमता ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. कदाचित एखादा असा विद्यार्थी असेल, तो 2 तास अभ्यास करेल, ब्रेक घेईल, परत 2 तास अभ्यास करेल, परत ब्रेक घेईल. तर त्याची अशी कन्सिस्टन्सी असू शकते किंवा त्याची अशी कॅपॅसिटी वाढू शकते, प्रोडक्टिव्ह अभ्यास होऊ शकतो. पण जरुरी नाही की तेच लॉजिक, तोच फंडा दुसऱ्या विद्यार्थ्याला पण लागू होईल. ठीक आहे? तर हे लक्षात घ्या की कॅपॅसिटी स्वतःच्या ओळखा आणि त्यानुसारच स्वतःला ते अप्लाय करा. दुसरं करते, इतर व्यक्ती करते म्हणून नाही करायचं आहे. ठीक आहे? नेक्स्ट थिंग इज स्ट्रॉंग विलिंगनेस. पहा, UPSC किंवा MPSCची जी जर्नी आहे, ऑलमोस्ट सपोज आपण मिशन MPSC 2025 लॉन्च करतोय, आत्तापासूनचा जर टाईम पिरियड आपण कन्सिडर केला तर आपल्याला 1.5 वर्ष मिळतात, 1-1.5 वर्ष मिळून जातात. बरोबर? तर या 1-1.5 वर्षाच्या जर्नीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपली कन्सिस्टन्सी नाही राहत. तर कन्सिस्टन्सी टिकवायची असेल तर तुम्हाला विलिंगनेस फार महत्त्वाचा आहे, इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे, तरच ते शक्य आहे. म्हणजे नाहीतर काय होतं ना, बऱ्याच वेळा असं होतं की कुठलेही काम असू देत, तर त्याच्यामध्ये सातत्य आलं ना, माणसाला कंटाळा येतो किंवा बोर होतो माणूस. म्हणून आपण मग बरेचसे ज्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतील तर त्या शोधायला लागतो आपण. तर तसं नाही करायचं आहे. ब्रेक घ्या, ज्या गोष्टी आवडतात, हॉबीज सांभाळा आणि त्याचसोबत परत अजून अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे? लास्ट मी म्हणेल की मेंटल स्ट्रेंथ. पहा, या जर्नीमध्ये काय होतं की फक्त अभ्यास म्हणजेच हे आपलं आयुष्य नसतं, त्याच्यासोबत बाकीच्या पण गोष्टी असतात. ठीक आहे? तर बाकीचे इश्यूज हँडल करण्यासाठी आणि ते इश्यूज हँडल करून अभ्यासावरती फोकस करण्यासाठी मेंटल स्ट्रेंथची फार आवश्यकता असते. बरेचसे असे विद्यार्थी आहेत, त्यांना एन्झायटीचे इश्यू आहेत. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर प्रेशर हँडल होत नाही. प्रेशर नाही हँडल झालं तर तुम्हाला क्वेश्चन तुम्ही अंडरस्टँड करू शकत नाही प्रॉपर, आणि मग नेमकी तिथे गडबडी होते ॲक्च्युली. तर ते होता कामा नये. ते न होण्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा, इतर बुक्स अवांतर वाचन करा. म्हणजेच काय करा की अभ्यास करताना त्याला एक स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट पण द्या. म्हणजे मानसिक शांततेसाठी हे फार जास्त आवश्यक आहे. ठीक आहे? आणि जे काही डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही साईड बाय साईड या गोष्टींसोबतच अवॉइड केल्या पाहिजे, तरच तुमचा अभ्यासावरती सुद्धा फोकस होईल आणि कॉन्सन्ट्रेशन होईल. परत एकदा मी सांगते, आपण मिशन MPSC 2025 घेऊन येत आहे कौटिल्य IAS. कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल. तर लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करावं अशी अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू अँड स्टे ट्यून विथ अस.